महात्मा बसवेश्वरांनी निसर्ग आणि पर्यावरण रक्षणाची महती त्यांच्या वचनातून स्पष्ट केली होती। याबाबत समाज बांधवांना माहिती व्हावी या उद्देशानं वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं बसव केंद्रातर्फे बसव वचन आणि टेरेस गार्डन या संदर्भात कोल्हापुरातील चित्रदुर्ग मठात व्याख्यान संपन्न झालं। कोल्हापुरातील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं गेल्या 5 वर्षापासून बसव केंद्राच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वरांचं 12व्या शतकातील कार्य तसंच त्यांची वचनं या संदर्भात प्रबोधन केलं जातं। रविवारी संध्याकाळी राजशेखर तंबाखे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या वचनांवर व्याख्यान दिलं। त्यानंतर डॉक्टर तृप्ती करेकट्टी आणि डॉक्टर दिलीप माळी यांनी टेरेस गार्डन संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केलं। रोपं कशी लावायची, त्यांचं परागीभवन कसं करायचं, त्यासाठी स्लॅब कसा असावा, या रोपांवर फवारण्यासाठी कीडनाशक घरातच तयार करण्याचा फॉर्म्युला त्यांनी सांगितला। कमी जागेमध्ये वेगवेगळी फळं पालेभाजी कशी उगवायची, मातीचं आरोग्य कसं सुधारायचं, सेंद्रिय खत निर्माण करणं यासह इत्थंभूत माहिती या मान्यवरांनी दिली। या दरम्यान स्लाइड शो दाखवण्यात आला। तसंच महात्मा बसवेश्वरांची वचनं गीतरूपात सादर करण्यात आली। नृत्य विशारद परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या भक्ती पाटील तसंच 10वी आणि 12वी परीक्षेत यशस्वी झालेल्या तेजस कुंदर्गी, अनुष्का तारळी, आर्या अंबाळे, अथर्व आंबोळे या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला। प्राध्यापक आप्पासाहेब वाली यांच्या वतीनं 11,000चा धनादेश यावेळी बसव केंद्रासाठी राजशेखर तंबाखे, विलास आंबोळे, मंदाकिनी तंबाखे, ॲडव्होकेट रेखा कब्बूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। यावेळी सरलाताई पाटील, महारुद्र पाटील, प्राचार्य भानुदास गाढवे, सुधाकर तोडकर, यश आंबोळे, सुजाता वाकडे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते।